आजपर्यंत कुणीही न सांगितलेल्या टिप्स आणि एक सिक्रेट पदार्थ वापरून मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणाऱ्या तिळाच्या पोळ्या करणार आहोत. करायला खूप सोपी रेसिपी आहे. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता सगळ्या एकाच वाटीने मेजरमेंट घ्यायचं आहे, म्हणजे रेसिपी तुमची ही तितकीच परफेक्ट होईल. तर इथं 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 2 चमचे बेसन घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठ आणि बेसन आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळालं नसेल तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता. गव्हाचं पीठ चाळून झालेलं आहे. आता याच्यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्येच आपण तेलाचं किंवा तुपाचं 2 ते 3 चमचे कडकडीत मोहन टाकायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यावर चमच्याने आता थोडंसं थंड झालेलं आहे, तर हाताने पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तेल किंवा तूप सगळं पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे. या तिळाच्या पोळ्या ना 4 ते 5 दिवस फ्रीजशिवाय सुद्धा छान टिकतात. या तिळाच्या पोळ्या गरम तर छानच लागतात, पण शिळ्या झाल्यावर सुद्धा अजून जास्त छान लागतात. या पद्धतीने नक्की एकदा करून बघा. तर आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालेलं आहे. जास्तही घट्ट पीठ मळायचं नाही आणि जास्तही पातळ पीठ मळायचं नाही. आता हे पीठ मळून झाल्यावर 10 ते 15 मिनटासाठी आपल्याला हे पीठ झाकून ठेवून द्यायचं आहे साईडला. आता पटकन आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे. तर एकाच वाटीने सगळं मेजरमेंट घ्यायचं आहे हां, म्हणजे लक्षात ठेवा. म्हणजे तुमची रेसिपी कुठेही चुकणार नाही, एकदम परफेक्टच होणार एकाच वाटीने मेजरमेंट घेतलं तर. तीळ भाजण्यासाठी जाड बुडाची कढई घ्यायची, म्हणजे जर उतळ असलेली किंवा खोलगट नसलेली कढई जर घेतली ना तर तीळ सगळे उडून बाहेर येतात गॅसच्या. म्हणून कधी पण तीळ भाजण्यासाठी अशी एकदम खोलगट कढई घ्यायची आहे आणि एकदम बारीक गॅसवर आपल्याला तीळ छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. जास्तही तीळ नका भाजू, नाहीतर काय होतं तिळाला कडवट अशी चव येते आणि पोळ्या तेवढ्या छान होणार नाहीत. म्हणून हलकेसे आपल्याला तीळ खमंग थोडा वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत एकदम बारीक गॅसवर. तीळ भाजून झाले की लगेच दुसऱ्या बाऊलमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर 1 वाटी तीळ घेतले होते, तर 1च वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत. शेंगदाणेसुद्धा बारीक गॅसवर खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणेसुद्धा छान आतपर्यंत भाजले पाहिजे, छान भाजून घ्यायचे. म्हणजे कधी कधी काय होतं, वरचे टरफलच फक्त भाजले जातात, आत तसे कच्चेच राहतात. म्हणून शेंगदाणेसुद्धा छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आणि तीळ भाजून झालेले आहेत. शेंगदाण्याचे थोडेफार मी टरफलं काढून घेतलेले आहेत. शेंगदाणेसुद्धा आपल्याला एका बाऊलमध्ये तिळाच्याच बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि तीळ आणि शेंगदाणे थंड करून घ्यायचे आहेत. थंड झाल्यावर त्याच्यामध्ये 2 ते 3 विलायची टाकायचे आहेत. तीळ आणि शेंगदाणे आपण थोडी मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेणार आहोत. तर बघू शकता तीळ आणि शेंगदाणे छान असे बारीक वाटून झालेले आहेत. एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत. आदरकच्चे नका ठेवू, नाहीतर आपण जेव्हा पोळ्या करतो ना, ते पोळ्या करताच पोळ्या फुटू शकतात आणि सारण त्याच्यातलं सगळं बाहेर येऊ शकतं. म्हणून व्यवस्थित एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. 1 वाटी तीळ आणि 1 वाटी शेंगदाणे घेतले होते, म्हणून 2 वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे. एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. जास्त गोडसुद्धा पोळ्या होत नाहीत आणि जास्त सपकसुद्धा होत नाहीत. तर एकदम हे परफेक्ट मेजरमेंट आहे. आता 2 कप गूळ घेतला आहे. गूळ सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे मिक्स करून झालेलं आहे. पुन्हा एकदा मिक्सरला आपण हे सगळं वाटून घेणार आहोत. हे तिळाचं आणि शेंगदाण्याचं सारण आहे ना, जेवढं बारीक होईल ना तेवढं बारीक दळून घ्यायचं आहे. आदरकच्चं वाटून घेऊ नका. ही टिप्स नक्की फॉलो करा, म्हणजे पोळ्या छान मऊ लुसलुशीत होणार आणि त्याच्यातलं सारण बाहेर येणार नाही. आता सगळं याच पद्धतीने मी हे सारण पुन्हा एकदा मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. तर बघू शकता याचे तुम्ही लाडूसुद्धा बनवू शकता. जर तुम्हाला पोळ्या खायच्या नसतील तर तुम्ही याचे लाडू छान छोटे छोटे लाडू बनवू शकता आणि म्हणजे बाहेर वाटू शकता, म्हणजे तुम्हाला कुणाला द्यायचे असतील वगैरे तिळगूळ. तर आता हे सारण आपलं तयार झालेलं आहे. आता हे सारण आपण साईडला ठेवून देणार आहोत. तर आता उंडा बघू शकता. उंडा पण छान असा सॉफ्ट झालेला आहे, एकदम नरम झालेला आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकणार आहोत आणि पुन्हा पीठ आपल्याला 2 ते 3 मिनटं हे उंडा चांगला मळून घ्यायचा आहे. आणि आता हे उंडासुद्धा छान मळून झालेला आहे, एकदम सॉफ्ट असा मळून घेतलेला आहे. तर बघू शकता आता लगेच आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे. जास्तही तिळाच्या पोळ्या जाड नको, एकदम पातळ अशा, पातळ खायला खूप मस्त लागतात, जास्त जाड नका करू. तिळाची किंवा पुरणपोळी म्हणजेच उंडा ना थोडासा असला पाहिजे आणि त्यातलं सारण भरपूर असलं पाहिजे, म्हणजे खायला तेव्हाच मजा येते. कोणतीही पोळी असू द्या, तिळाची असू द्या किंवा पुरणपोळी असू द्या. म्हणून मी इथे छोटासा गोळा घेतला आहे. पण एक सिक्रेट पदार्थ तर आपल्या त्या तिळाच्या सारांमध्ये टाकायचं राहिलंच. तर हे सिक्रेट पदार्थ आहे. आपण मिल्क पावडर टाकणार आहोत. मिल्क पावडर टाकल्यामुळे ना ह्या तिळाच्या पोळ्या छान अशा म्हणजे खव्यासारखी टेस्ट येते आणि खायला खूप भारी लागतात ह्या तिळाच्या पोळ्या. एकदा या पद्धतीने खरंच नक्की करून बघा. इथं 3 ते 3.5 चमचे मी
मिल्क पावडर टाकलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे पुन्हा सारण मिक्स करून घ्यायचं आहे. तर सारण आपलं तयार झालेलं आहे. तर आता उंड्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे. पीठ लावून झाल्यावर जसं आपण पुरणपोळी करतो ना त्याच पद्धतीने हे उंडा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे आपल्याला हे सारण चांगलं दाबून दाबून असं भरायचं आहे. कुठेही या उंड्याला क्रॅक पडले नाही पाहिजे, म्हणजेच क्रॅक जर पडले ना तर पोळीमधलं सगळं सारण बाहेर येऊ शकतं. तर व्यवस्थित आपल्याला हे सारण भरल्यावर उंडा व्यवस्थित सगळ्या साईडने व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे, व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे. जसं तुम्हाला व्हिडिओत दिसत आहे ना त्याच पद्धतीने बघू शकता. उंड्यामध्ये जेव्हा तिळाचं सारण भरताना तेव्हा ही पद्धत नक्की फॉलो करा, म्हणजे सारण सगळीकडं एकदम काठोकाठ पोळीमध्ये भरल्या जाते. ही एक पद्धत आणि ही एक पद्धत जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ना, हाताने चांगलं दाबून घ्यायचं आणि मगच पोळी लाटायला घ्यायची, म्हणजे सारण सगळीकडं व्यवस्थित पसरते. आणि तिळाची पोळी एकदम हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची आहे, जास्त दाबू नका, एकदम आदर किंवा एकदम हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची आहे. तुम्ही ह्या पोळ्या नॉनस्टिकच्या तव्यावर सुद्धा करू शकता किंवा लोखंडी तव्यावर सुद्धा करू शकता. पहिल्यांदा थोडंसं तेल लावायचं ताव्याला आणि मगच ही पोळी आपल्याला तव्यावर टाकून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडनी तेल किंवा तूप लावून आपल्याला छान अशी पोळी खमंग अशी भाजून घ्यायची आहे. बघू शकता कलर पण खूप मस्त आलेला आहे आणि सारणसुद्धा काठोकाठ भरलेलं आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. ओके, बाय.